नमस्कार. मी डॉक्टर सरवदे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपण बाबूराव बागुलांची भूक नावाची कथा अभ्यासत आहोत. या कथेचा पूर्वार्ध आपण पाहिलेला आहे. या कथेचा जो उत्तरार्ध आहे तो आपण आज पाहणार आहोत. या कथेचा उत्तरार्ध पाहत असताना या कथेचा जो पूर्वार्ध आहे तो आपल्याला थोडक्यात सांगणं मला वाटतं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी फक्त थोडक्यात या कथेचा पूर्वार्ध आपल्याला सांगू इच्छितो. मित्रांनो, भूक नावाच्या कथेमध्ये भागू नावाची एक गरीब स्त्री आपल्या कुटुंबाचा गाडा हाकते आहे, चालवते आहे. अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये ती जगते आहे, कारण तिच्याकडं जगण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कायमस्वरूपी असं साधन नाही. पावसाळ्यामध्ये ती नदीवरती जाते, मासे पकडते आणि मासे विकून आणलेल्या पैशातून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. इतर वेळेला मात्र ती गावातल्या लोकांच्याकडून भीक मागून आणते, शिळं अन्न आणते, शिळ्या भाकरी आणते, शिळं कालवण आणते. परंतु आईनं आणलेली भीक मुलांना अपमानास्पद वाटते, कारण भागूचा जो मोठा मुलगा आहे भिका, त्याला वारंवार या अपमानाला सामोरं जावं लागलेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्येच एके दिवशी भागू कुळीन प्रचंड आजारी पडते. संध्याकाळी मुलांना जेवायला काही नाही म्हणून ती एके दिवशी पाटलिनीच्या घरी भिकाला पाठवते. पण त्या ठिकाणी भिकाचा प्रचंड अपमान होतो आणि भिका आईला म्हणतो की इथून पुढं मी उपाशी राहिलो तरी चालेल, परंतु मी भीक मागणार नाही. आणि मग मित्रांनो, भागू काय करते, अंगामध्ये ताप असून सुद्धा, डोकं फणफणत असून सुद्धा त्या आजाराला आपल्या सोबत घेते आणि 2 पोरांना सोबत घेऊन ती नदीवरती मासे पकडायला जाते. आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशी भागू कुळीन आजारी पडते त्याच दिवशी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली होती. नदीला महापूर आलेला होता आणि म्हणून तिला मासे पकडायला त्या दिवशी जाता आलं नव्हतं, कारण ती आजारीही होती आणि नदीला महापूरही आलेला होता. मित्रांनो, तुम्हाला सांगतो आईची माया कशी असते बघा. पोरानं भीक मागायला नकार दिल्यानंतर भागू काय करते, आजारपण सोबत घेते, घरातलं जाळं घेते, 2 पोरांना सोबत घेते आणि नदीला मासे पकडायला जाते. आता भागूचा जो छोटा पोरगा आहे सटवा, तो तर फार लहान असतो, पण तो सुद्धा आईसोबत नदीवरती मासे पकडायला जातो. मित्रांनो, ही भागू तिची 2 पोरं मासे पकडायला नदीच्या दिशेनं जातात. जातानाच त्यांना रस्त्यावरती एक खड्डा दिसतो. त्या खड्ड्यामध्ये ते डोकावून पाहतात, तर त्या खड्ड्यामध्ये एक भला मोठा अजगर त्यांना दिसतो. आणि त्याच खड्ड्यामध्ये पुरामध्ये वाहून आलेले अनेक रंगाचे साप एकावर एक
एकावर एक विटोळे घालून बसलेले असतात. कारण नदीला महापूर आलेला असतो आणि त्या महापुरामध्ये हा अजगर, हे वेगवेगळ्या रंगाचे साप त्या खड्ड्यामध्ये त्यांना दिसतात. भिका काय करतो की त्या खड्ड्यातला अजगर आपल्या आईला चावू नये, त्या खड्ड्यातले साप आपल्या आईला चावू नयेत म्हणून ती दोन्ही पोरं आईच्या हाताला धरतात आणि तिला दूर नेतात. मित्रांनो, भागू आणि भागूची दोन पोरं नदीच्या दिशेनं निघायला लागतात. नदी जवळ येतात. नदीच्या काठाला प्रचंड गाळ असतो, कारण महापुरानं नदीचं पात्र ओलांडलेलं असतं. ते छोटं पोरगं जे आहे साटवा नावाचं, ते काय करतं, त्या चिखलामध्येच खेळायला लागतं. भागू काय करते की भिकाच्या हातामध्ये जाळं देते, एक बाजू त्याच्या हातामध्ये देते, एक बाजू आपल्या हातामध्ये घेते आणि ते दोघं जण नदीच्या पात्रामध्ये शिरतात. गुडघाभर पाण्यात शिरल्यानंतर मित्रांनो, ते दोघे जण जाळं फेकायला लागतात. नदीच्या पात्रामध्ये ते दोघे जण जसे जसे जाळं फेकायला लागतात तसे तसे त्यांना खूप मासे भेटतात. मित्रांनो, त्या दिवशी तुम्हाला सांगतो, त्यांना खूप मासे मिळतात. टोपलीभर मासे मिळतात. पण त्या पात्रामध्ये आहिर मासा मिळावा, त्या नदीच्या पात्रामध्ये आहिर मासा मिळावा अशी भिकाची खूप इच्छा असते. कारण आहिर मासा हा पावसाळ्यामध्ये एकदाच येतो. तो मासा म्हणे देवासारखा असतो. तो मासा जर खायला मिळाला तर माणसाचा आजारपण कुठल्या कुठं पळून जातं. माणसाच्या अंगामध्ये रक्त वाढतं. माणसाच्या अंगातला थकवा कुठल्या कुठं पळून जातो. माणसाच्या शरीराला उभारी येते. अशा अनेक गुणवैशिष्ट्ये त्या आहिर नावाच्या माशामध्ये असतात. आणि तो मासा म्हणे फक्त आणि फक्त पावसाळ्यामध्ये येतो. भिकाला असं वाटतं की या नदीच्या पात्रामध्ये आपण जाळं फेकतो आहोत आणि त्या जाळ्यामध्ये आपल्याला आहिर मासा भेटावा अशी त्याची खूप इच्छा असते. आणि त्याच इच्छेपोटी, त्याच तळमळीनं तो काय करतो, नदीच्या पात्रामध्ये जाळं फेकत राहतो. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, भागू आणि भागूचा मुलगा भिका जसं जसं जाळं फेकत राहतील तसे तसे त्यांना खूप मासे भेटत राहतात. फक्त एक मासा त्यांना भेटत नाही, तो मासा म्हणजे आहिर मासा. मित्रांनो, सायंकाळ व्हायला लागते, अंधार पडू लागतो. तेव्हा भिकाची आई भागू त्या भिकाला म्हणते की भिका, आता अंधार पडू लागलेला आहे. तू काय कर, हे टोपलीभर मासे घे, गावात जा, मासे विक आणि मासे विकून आलेल्या पैशातून नानाजीच्या दुकानातून तू तांदूळ घेऊन ये. तोपर्यंत मी आणखी काही मासे पकडते. आहिर मासा मिळतो का ते मी पाहते आणि मी घरी येते. मित्रांनो, असं म्हटल्यानंतर भिका काय करतो, आईचं ऐकतो. टोपलीभर मासं आपल्या डोक्यावर घेतो आणि गावाच्या दिशेनं तो निघू लागतो. मित्रांनो, आईला फार पोरांची काळजी असते. आई नेहमी आपल्या पोरांच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असते. या कथेतली आई सुद्धा अगदी तशीच आहे.
भागू काय करते की पोराला आहेर मासा खायला मिळावा म्हणून जीव ओतून त्या नदीच्या पात्रामध्ये जाळं फेकत राहते. त्या प्रत्येक जाळ्यामध्ये तिला खूप मासे भेटतात, परंतु आहेर मासा काही तिला भेटत नाही. म्हणून मित्रांनो, तिचा जीव असा कासावीस होतो. इकडं भिका गावाच्या दिशेनं मासे विकायला जात असतो. तो काय करतो की त्या खड्ड्याजवळ आल्यानंतर, ज्या खड्ड्यामध्ये त्यांना अजगर दिसला होता, ज्या खड्ड्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या रंगाचे साप दिसले होते, ते साप आहेत का, तो अजगर आहे का, याची उत्सुकता त्याला लागलेली असते. कारण संध्याकाळी त्याची आई त्याच रस्त्यानं येणारी असते. एखादा अजगर, एखादा साप जर आपल्या आईला चावला तर मग कसं व्हायचं, या भीतीनं तो काय करतो, त्या खड्ड्याजवळ जातो. तर त्या खड्ड्यामध्ये त्याला एक भला मोठा काळा साप दिसतो. मित्रांनो, तो काळा साप पाहिल्यानंतर भिकाची काळजी वाढत राहते. भिकाला भीती वाटू लागते की हाच काळा साप जर आपल्या आईला चावला तर. या भीतीपोटी भिका काय करतो, तर आपल्या डोक्यावरची पाटी जी आहे माशाची ती खाली ठेवतो, हातामध्ये दगड घेतो आणि त्या काळ्या सापाला तो मारू लागतो. कारण आपण जर या सापाला मारलं नाही तर तो साप आपल्या आईला चावेल, आपली आई मरेल, अशी भीती त्याच्या मनामध्ये असते. आणि म्हणून तो काय करतो, हातामध्ये दगड घेऊन त्या काळ्या सापाला तो मारू लागतो. दगड मारून मारून त्या सापाला तो भिका प्रचंड जखमी करतो. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, तो प्रचंड जखमी अवस्थेत असलेला साप त्या नदीच्या पात्रामध्ये पडतो आणि वाहत वाहत निघून जातो. भिकाच्या मनामध्ये पुन्हा भीती निर्माण होते की तो जखमी झालेला साप जर आपल्या आईला चावला तर. कारण त्याच्या आईनं त्याला मागे सांगितलेलं असतं कधीतरी की जखमी साप ढोक धरतो, माणसाचा सूड घेतो, आणि या जखमी सापानं जर आपल्या आईला चावा घेतला तर काय करायचं. मित्रांनो, त्याच्या मनातली भीती काही संपत नाही, त्याची काळजी वाढतच राहते. अशा अवस्थेत भिका काय करतो, खाली ठेवलेली जी माशाची टोपली आहे ते आपल्या डोक्यावरती घेतो आणि धावत धावत पळत पळत तो गावामध्ये मासे विकायला जातो. कारण संध्याकाळ झालेली असते, लोकांनी मासे विकत नाही घेतले तर तांदूळ कसे आणायचे, ही भ्रांत, ही चिंता त्याला पडलेली असते. म्हणून भिका काय करतो, तर धावत धावत गावामध्ये जातो, टोपलीतले सगळे मासे विकून टाकतो. मासे विकून आणलेल्या पैशातून भिका काय करतो, नानाजीच्या दुकानात जातो, तांदूळ घेतो, 1 पैशाचे फुटाणे स्वतःला खायला घेतो आणि घरी येतो. आता इकडं भिकाची आई त्या नदीच्या पात्रामध्ये अंधार पडला तरी जाळं फेकत राहते. का, तर आपल्या पोरांना आहेर मासा खायला मिळावा म्हणून ती जाळ्यावर जाळं फेकत राहते. मित्रांनो, शेवटी तिच्या प्रयत्नाला यश येतं. बघा, इच्छा असला की मार्ग दिसतो, फक्त त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, अशा आपल्याकडे एक म्हण आहे. भागूच्या प्रयत्नाला यश येतं. ती काय करते,
की जसं शेवटचा एक प्रयत्न म्हणून ती नदीच्या पात्रामध्ये जाळं फेकते आणि त्याच जाळ्यामध्ये एक प्रचंड मोठा मासा लागतो. अंधारामध्ये तो तिला दिसत नाही. तिला असं वाटतं की हा आहेर मासाच आहे. कारण आहेर मासा हा प्रचंड धडपडी असतो. तो उसळी मारणारा असतो. तिला इतका आनंद होतो कारण भला मोठा मासा आज आपल्याला मिळालेला आहे. आपल्या पोरांची इच्छा आज पूर्ण होणार आहे म्हणून भागू काय करते, तो जाळ्यातला मासा जो आहे आहेर नावाचा, तो काढत नाही बाजूला. भागू काय करते, त्या आहेर माशाला ती जाळ्यासकट घरी घेऊन येते. आता घरी येताना अंधार पडलेला असतो. ते छोटं पोरगं सटवा तिच्यासोबतच असतं. ती काय करते की आहेर मासा हा धडपडी असतो म्हणून तो या जाळ्यामधून सुटून जाऊ नये, त्यांनी उसळी मारू नये म्हणून भागू काय करते की धावत धावत भर 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 ती रस्त्यानं घराकडे येऊ लागते. प्रचंड अंधार पडलेला असतो. ते सटवा नावाचं पोरगं रडत असतं, ते मागच राहतं. तरी सुद्धा भागू त्या सटवाची पर्वा करत नाही. का? तर हा आहेर नावाचा मासा आपल्या हातून निसटून जाऊ नये. त्या सटवाचं रडणं त्या आहेर माशाच्या कानावर पडू नये म्हणून मित्रांनो, ही भागू काय करते तर भर भर चालत ते घराच्या दिशेने येते. मित्रांनो, पहिल्याच दिवशी महापूर ओसरल्यानंतर भागू मासे पकडायला जाते. अंगामध्ये आजारपण आहे, ताप आहे, डोकं फणफणत आहे, पण पोराच्या पोटाची चिंता तिला आहे आणि म्हणून ती हे सगळं करते आहे. तेव्हा मित्रांनो, भागू घरी आल्यानंतर तो आहेर मासा ती घरामध्ये नेते. तोपर्यंत भिकानं मासे विकून आणलेले जे पैसे असतात ते पैसे तो आपल्या आईकडे देतो. तांदूळ आपल्या आईकडे देतो आणि 1 पैशाचे जे फुटाणे आणलेले असतात ते फुटाणे घेऊन तो खात बसतो. मित्रांनो, आता पुढं काय होणार आहे याची उत्सुकता जशी तुम्हाला आहे, अगदी तशीच मला सुद्धा आहे. पण ही उत्सुकता काही तास तुम्ही ताणून ठेवा. पुढं भिकाचं काय होतं, भिकाच्या आईचं काय होतं, सटवाचं काय होतं हे आपल्याला पाहायचं आहे. तुर्तास आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या तासाला. तोपर्यंत धन्यवाद.